वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापितांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 10वा अध्याय आपला चाललेला आहे, विभूती योग हे या अध्यायाचं नाव आहे। जवळजवळ 23 श्लोक आपण पाहिले। 23वा श्लोक होता रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेषो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मी मेरु शिखरिणामहम। आता पुढचे थोडेसे श्लोक मी म्हणते आणि नंतर आपण त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करू। पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मैकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवस्समश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्याविद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यतां कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्यूतैच्छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यास कवीनामुशना कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु उद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसम्भवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। अतिशय सुंदर असलेला हा विभूती योग आपण बघतोय। त्याच्यातला 24वा श्लोक बघा। पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंद सरसामस्मि सागरः। संसारातील सर्व पुरोहितांमध्ये आणि विद्याबुद्धींमध्ये बृहस्पती श्रेष्ठ आहेत। देवांचे गुरु बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य। तर हे जे देवांचे गुरु आहेत हे इंद्राचेही गुरु आहेत, देवतांचेही पुरोहित आहेत। म्हणून भगवंतांनी अर्जुनाला बृहस्पतीला आपली विभूती जाणण्यासाठी म्हटले आहे
की बृहस्पती हे माझी विभूती आहेत असं सांगतात. त्याच्यानंतर सेनानी नामहम स्कंद. स्कंद म्हणजे कार्तिकेय, शंकराचा पुत्र. यांना 6 मुखे आणि 12 हात आहेत स्कंदाला, म्हणजेच कार्तिक स्वामी. हे देवतांचे सेनापती आहेत आणि संसारातील सर्व सेनापतींपेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणून भगवंतांनी त्याला आपली विभूती म्हटले आहे. त्याच्यापुढे सरसामस्मी सागरहा. या पृथ्वीवर जितके काही जलाशय आहेत त्यात समुद्र सर्वात श्रेष्ठ आहे. संपूर्ण जलाशयाचा अधिपती समुद्र आहे आणि आपल्या मर्यादेत राहणारा, तसेच गंभीर आहे. समुद्र कधीही आपली मर्यादा ओलांडीत नाही, म्हणून भगवंतांनी त्याला आपली विभूती म्हटली आहे. म्हणजे या ठिकाणी जे जे अलौकिक आहे, जे जे श्रेष्ठ आहे, जे जे सुंदर आहे, ती सगळं माझी विभूती आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे जेव्हा आपण कधी समुद्र पाहू तेव्हा आपल्याला ते समुद्र किती छान आहे असं म्हटण्यापेक्षा भगवंताची आठवण त्या ठिकाणी झाली पाहिजे. परमात्मा कुठे कुठे पाहायचा हे आपल्याला सांगतात ते. मग परमात्मा आपल्याला समुद्रामध्ये समुद्र पाहिल्यानंतर दिसायला पाहिजे असं त्यांची अपेक्षा आहे, म्हणून त्यांनी आपल्याला हे सांगितलं आहे. आता महर्षीणां मृगुरहं गिरामस्मैकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. महर्षींमध्ये भृगु ऋषी म्हणजे माझी विभूती आहे असं सांगतात. वाणीमध्ये एक अक्षर अर्थात प्रणव मी आहे. ओंकार म्हणजे मी आहे असं भगवंत सांगतात. संपूर्ण यज्ञामध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यात हिमालय पर्वत मी आहे. आता महर्षी नाम भृगुरहम म्हणजे भृगु, अत्री, मरीची इत्यादी महर्षींमध्ये भृगु हे भगवंताचे मोठे भक्त होते आणि ज्ञानी आणि तेजस्वी होते. आणि यांनीच ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांची परीक्षा घेऊन ती आपल्याला ह्याची गोष्ट माहीत आहे, लत्ता प्रहाराची. म्हणजे आपल्या विठ्ठलाच्या छातीवर जे हे आहे वत्सलांछन, श्रीवत्सलांछन. लांछन म्हणजे लाथ मारलेली आहे भृगु ऋषींनी. त्यांनी म्हणे एकदा ब्रह्मा, विष्णू, महेशांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि भृगु ऋषी भक्त होते मोठे. आधी गेले ब्रह्मदेवाकडे गेले तर ब्रह्मदेवानी त्यांना काही उत्थापन दिलं नाही, त्यांचा आदर सत्कार केला नाही. त्यांना अतिशय राग आला आणि तिथून राग निघून गेले. मग आले शंकराकडे गेले तर शंकर आपले पार्वतीला जवळ घेऊन बसलेले होते. त्याचाही त्यांना अतिशय राग आला. तिथेही सोडून दिला आणि पुढे गेले विष्णूकडे. विष्णू आपले शेषशाही पहुडलेले होते आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती. तर ह्यांनी काहीही विचारलं नाही, काहीही बोलले नाही आणि डायरेक्ट जाऊन त्यांनी आपल्या विष्णूच्या वक्षस्थळावर लाथ मारली. तर विष्णू इतके शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम असे होते. त्यामुळे ते अतिशय काही रागवले नाही, काही नाही. उलटं ते उठले, लक्ष्मी माता पण उठली आणि दोघांनी त्यांचे पाय हातात घेतले आणि म्हणाले, महाराज तुम्हाला कुठं पायाला लागलं का? कारण माझं वक्षस्थल हे अतिशय कठीण आहे, वज्रासारखं आहे, त्यामुळे तुमच्याच पायाला इजा झाली असेल. आणि तेव्हा मग त्यांचा राग तिथे शांत झालेला आहे भृगु ऋषींचा. आणि मग भृगु ऋषींनी भगवंताची माफी मागितली आणि त्याला नमस्कार केला आणि त्यांना म्हणाला की तू म्हणे या ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ देव म्हणून तुझी गणना होईल. असं त्या भक्तांनीच भगवंताला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून भगवंतांनी भृगूंना आपली विभूती म्हटलेलं आहे. आणि तो अगदी भूषणाने ते भूषण मिरवतो आपल्या छातीवर की ही माझ्या भक्ताचं हे श्रीवत्सलांछन आहे माझ्या ह्याच्यावर वक्षस्थलावर. त्याच्या पुढची विभूती आहे गिरामस्मेकम अक्षरम. म्हणजे काय तर प्रणव म्हणजे काय ओंकार. गिरा म्हणजे वाणी. सर्वात प्रथम 3 मात्रा असलेला प्रणव प्रगट झाला. मग त्यानंतर त्रिपदा गायत्री प्रगट झाली आणि मग गायत्रीपासून वेद निर्माण झाले. वेदापासून शास्त्र, पुराण इत्यादी संपूर्ण वाङ्मय जगत प्रगट झाले. म्हणजे सर्वात आधी आद्याक्षर म्हटलेलं आहे ओंकाराला. ओम हे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस निर्माण झालेलं आद्याक्षर आहे ओम. आणि म्हणून या सर्वांचे कारण असल्याने, या सर्वात श्रेष्ठ असल्याने भगवंतांनी या एक अक्षर प्रणवाला आपली विभूती म्हटले आहे. गीतेमध्ये इतरही ठिकाणी वर्णन आहे बघा या प्रणवाचं. प्रणव सर्व वेदेषु. नंतर ओम इत्येकाक्षरं ब्रह्म आपल्या 8व्या अध्यायामध्ये आहे. तो जो मनुष्य ओंकार
या एक अक्षर असलेल्या प्रणवाचे उच्चारण करून आणि भगवंताचे स्मरण करून शरीराचा त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. सगळ्यात शेवटी जर आपल्या ओंकार मुखामध्ये आला तर तो गतीला परमगतीला प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. अतिशय ओंकाराचं महत्त्व सांगितलेलं आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, त्याच्या पुढे आहे यज्ञ. तर यज्ञामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे तर जपयज्ञ. जपाला त्यांनी यज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे मंत्रांनी जितके यज्ञ केले जातात त्यात अनेक वस्तू पदार्थांची विधींची आवश्यकता पडत असते आणि ते करण्यात काही ना काही थोडा दोष होतच असतो. आपण जर कुठली पूजा करायची ठरवलं, कुठलं अनुष्ठान करायचं ठरवलं तर तो काय होतं ते कर्म कटकट होते आपल्याला की ते कर्म अतिशय उत्तम घडलं पाहिजे, त्याच्यासाठी पुरोहित चांगले मिळाले पाहिजे, त्यांचे उच्चार चांगले असले पाहिजे, सगळी सामग्री अगदी व्यवस्थित असली पाहिजे. पण हे आहे कलियुग. कलियुगामध्ये काही ना काही कमतरता ही राहतेच आणि म्हणून त्यांनी सांगितलं इतर सगळे यज्ञांपेक्षा सुद्धा जपयज्ञ हा सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे. तो आपल्याला आपल्या मुखाने घ्यायचा आहे, वाणीने घ्यायचा आहे आणि त्यामुळे तो यज्ञ म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. की या जपयज्ञ करण्यासाठी म्हणून नामाचा जप करण्यासाठी कोणत्याही पदार्थाची आवश्यकता नाही आहे, कोणत्याही विधीची आवश्यकता नाही आहे. हे करण्यात दोष होणे तर दूर राहिले, उलट सर्व दोष नष्ट होतात. आणि आपण म्हणतो ना नेहमी की येता जाता अहो येता जाता उठत बसता कार्य करिता अहो देता घेता वदनिवदिता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. म्हणजे या भगवत चिंतनाला काहीच हे नाही आहे, काय म्हणायचं त्याला नियम नाही आहेत की इथेच बसलं पाहिजे तिथेच बसलं पाहिजे, असंच केलं पाहिजे तसंच केलं, आंघोळच झालेली असली पाहिजे, काहीही नाही. केव्हाही येता जाता उठत बसता तुम्ही केव्हाही भगवंताचं नाम घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये दोष नाही आहे, तर उलट दोष नष्ट होतो. हे करण्यास सर्व स्वतंत्र आहे, सर्वांना कोणालाही ह्याची मनाई नाही आहे. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये भगवंताच्या नामामध्ये जरी फरक असला परंतु नामजपाने कल्याण होते ही गोष्ट मात्र हिंदू धर्म, मुसलमान धर्म, बौद्ध, जैन इत्यादी सर्वजण मानतात. नाम हे सगळ्यांचे नाम वेगवेगळी असतील, त्यांचे ईश्वर वेगवेगळं आहे, परंतु नाम घेतल्याने आपलं कल्याण होतं ही धारणा मात्र प्रत्येक धर्मामध्ये सारखीच आहे. आणि म्हणून भगवंतांनी जपयज्ञाला आपली विभूती म्हटलं आहे.